दिलेलं आश्वासन जे आहे 7/12 कोरा करायचं किंवा हमीभावावर 20% अनुदान देण्याचं, त्यात ही दोन्ही आश्वासन हवेत विरलेली आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये दररोज 8 ते 9 शेतकरी आत्महत्या करतायत. हे टाळण्यासाठी व्यापक असं धोरणात्मक काय बदल घडवले पाहिजेत या संदर्भात 4 किंवा 5 मुद्द्यावर आम सहमती तयार करून आम्ही एक व्यापक जन आंदोलन उभा करण्याच्या संदर्भामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये एकत्रित बसतोय. एक 2 दिवसाचं अधिवेशन घेऊन, गरज भासली तर 2 दिवसाचं किंवा 1 दिवसाचंही घेऊ, आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रव्यापी अशा प्रकारचं जन आंदोलन पुकारायचं. याबद्दल एक आम सहमती निर्माण झालेली आहे. 15 ऑगस्ट नंतर आम्ही एकत्रित बसून त्या अधिवेशनाची तारीख जाहीर करू, आणि जे आता आले नाहीत, आज आले नाहीत, अशा वेगवेगळ्या संघटनांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित करू, आणि सगळ्याच शेतकऱ्यांच्यासाठी लढणाऱ्या संघटना एका मंचावर येऊन, एका ठिकाणी येऊन, किमान समान कार्यक्रमावर आधारित, त्यात मुख्य पॉइंट असेल तो शेतकऱ्याचा 7/12 कोरा करायचा, जे महायुतीच्या नेत्यांनी आधीच आश्वासन दिलेलं होतं. आणि ते जे म्हणतात की केवळ 7/12 कोरा करून प्रश्न सुटणार नाही, कायमस्वरूपी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करावं लागेल असा एक कृती आराखडा त्या अधिवेशनाच्या माध्यमातून तयार करू, आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणून राज्यव्यापी अशा प्रकारचं आंदोलन आमचं त्या अधिवेशनामध्ये आम्ही घोषणा करू.